विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी काही 2 गोष्टी तुम्हाला सांगतोय, नीट लक्ष द्या. 5 वाजता, 4:15 वाजता मला अथर्वचा फोन आला. तो माझा ऑफलाईनचा स्टुडंट आहे. एस-सी-बी-सी मधून आहे आणि त्यानं मला सांगितलं त्याच्या त्या ऐकताना आवाजातूनच मला तणाव जाणवत होता. मी 10वी ची बॅच घेत होतो. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? त्यानं मला सांगितलं, "सर, आज मी रजिस्ट्रेशन करू शकलो नाही." आणि आज लास्ट डेट होती. मी त्याला म्हटलं, "अरे बहुतेक 12 वाजेपर्यंत वेळ असेल." तो म्हणला, "नाही सर 5 वाजेपर्यंतच वेळ होता आणि त्यांच्या वेबसाईटवर आता कुठलाच तसला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन नाहीये. मग आता काय करता येईल?" असं तो मला विचारत होता. मी त्याला म्हटलं, "थांब, मी यश, समीर यांच्याशी बोलून घेतो." त्यांचेही फोन सुरुवातीला लागले नाहीत आणि मी पण तणावात गेलो. एवढा तणाव मी तुम्हाला सांगू का, साताऱ्यात सध्या पाऊस पडतोय, थंडीचं वातावरण आहे, तरी देखील घाम आला मला. का? 97, 98, 96, 98 पर्सेंटाइल पाडणारी ही मुलं आहेत मार्क आणि रजिस्ट्रेशन जर झालं नाही, तर 1 वर्ष वाया जाऊ शकतंय. पण मी त्याला विचारलं, "असं का केलं तू? तुला माहीत होतं ना 5 लास्ट डेट आहे. 5 वाजता ही लास्ट टायमिंग आहे." तो मला माहीत होतं सर. पण ॲक्चुअली ते सेतू कार्यालयातली गडबड, ते टोकन हे मिळवण्यात ना इतका वेळ गेला. पुन्हा फॉर्म 15A तो तिथंच कुठलं त्याचं कॉलेज आहे तिथं तो गेला होता आणि तिथं ते म्हणले तो फॉर्म देणारे शिक्षकच अवेलेबल नाहीयेत, आज मिळणारच नाहीयेत. तणाव, तणाव आणि तणाव. मग मी सुद्धा 10वीच्या बॅचला म्हटलं, "जरा थांबवूया बॅच आपण." मी जरा बघतो पुन्हा फोन करून इकडं-तिकडं आणि तोपर्यंतच त्याचा कॉल आला आणि मी म्हटलं, "अथर्व आता काय झालंय?" तर तो म्हटला, "सर डेट एक्सटेंड झाल्या." मी तुम्हाला सांगतो जर डेट एक्सटेंडच करायच्या होत्या, तर सुरुवातीला थोडं सांगायचं ना. खूप तणाव आला होता मुलांच्यावर. पण फायनली 28 तारीख. कन्फर्म करा. मी तुम्हाला सांगतो कन्फर्म करा, की सी सेलनं कुठपर्यंत डेट एक्सटेंड केलेत. टायमिंग पण कन्फर्म करा. 28 तारखेची वाट बघू नका रे बाळांनो. नका. आज किती तारीख आहे? 24 आहे ना? उद्याच कंप्लीट करा. 25-26 तारखेपर्यंत एंड करा. आता क्लिअरली सांगू का? आता इथं आणखीन एक इश्यू आहे बरं का वेगळा कुठला, की बऱ्याच मुलांनी घाबरून किंवा आता होणार नाही असा विचार करून अगोदरच ओपनमधून ॲडमिशन घेतलंय. मग आता एस-ई-बी-सीला जर गव्हर्नमेंटनं 6 महिन्यांची जर मुदत दिलेली असेल, तर आता आमचं काय? गेलं का रिझर्व्हेशन? तर मी याची पण खूप चौकशी केलेली आहे. तर ग्रेव्हियन्स त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकताय. तेव्हा तुम्हाला ऑप्शन आहे तो. मला असं वाटतंय, की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळते त्या दरम्यानच कदाचित सी सेलच्या वेबसाईटवर जाऊन चेक करणे. ग्रेव्हियन्स पिरियड 3 दिवसाचा असतो. त्यात तुम्ही चेंजेस करू शकताय. बरं, आता असं झालंय, की गेली 20 वर्ष आता मी या फील्डमध्ये आहे. अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली बरं का बाळांनो, सिरियसली बरं का. एवढा तणाव पहिल्यांदा निर्माण झाला. याच्या मागचं कारण आहे प्रोडक्शन. याच्या मागचं कारण तेच आहे, की अगोदर नव्हतं, आता देण्यात आलं. व्हॅलिडिटी मागण्यात आलेली आहे. ती देताना अडचणी येतायत. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व्हर डाउन आहेत. संप सुरू आहेत. पाऊस धो-धो पडतोय. पुराची परिस्थिती आहे सगळीकडं. मग अशा वेळेस विद्यार्थी तणावात नसणार तर काय असणार आहे लक्षात घ्या. तणाव मी तुम्हाला माझा पण सांगितलाय ना. बरं, माझा विद्यार्थीचं रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून मला एवढा तणाव येतोय. ओके. पालकांची काय अवस्था असेल? विद्यार्थ्याची काय अवस्था असेल? मग याचा सेलनं अगोदर विचार करून अगोदर डेट एक्सटेंड करायला पाहिजे होते, आहे की नाही? बरं, आता सांगतो. आता इंजिनिअरिंगला तुम्ही जाणार आहे. बरोबर आहे आणि तिथं तुम्हाला प्रत्येक सेमेस्टर असते. प्रत्येक सेमेस्टरच्या वेळेस तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा असतो. आता आमच्या वेळेचं तसे आमच्या वेळेचं सांगतोय बरं का मी. युनिव्हर्सिटी वाईज एक्झाम असणार. मग तो एक्झामचा फॉर्म भरणं स्वतःची जबाबदारी आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला जर कराव्या लागणार आहेत. अलर्ट राहावं लागणार आहे. आणि केवळ YouTube आहे ना, तो मला खूप मोठा आधार वाटतोय. आता माझा हा व्हिडिओ यायच्या अगोदरच कदाचित वेगवेगळ्या चॅनलवरून तुम्हाला ही माहिती मिळालीच असणार आहे, की डेट एक्सटेंड झाल्यात म्हणून, आहे की नाही? मग आता थोडंसं रिलीफ मिळालंय. थोडासा रिलीफ मिळालाय, पण या धामधुमीत म्हणूया आपण, काय होतंय, की थोडासा अभ्यास करणं राहून जातंय. बरं, आता हे बोलणंच माझं राहून जातंय. कुठली गोष्ट, की व्हिडिओज तुम्हाला आवडतायत, पण तुम्ही लाइक करायला विसरताय. व्हिडिओज तुम्हाला आवडतायत, बघतायत, माझा प्रत्येक व्हिडिओ बघितला जातोय हजारो लोकांकडून, पण सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय. आणि आवडला तर तुमच्या फ्रेंड सर्कलवर शेअर पण नक्की करा. YouTube अल्गोरिथमसाठी ते गरजेचं आहे. बरं आता थोडंसं रिलॅक्स होऊन आता तयारीला लागा. अजून रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर उद्याचा दिवस
उद्या लास्ट डे आहे समजूनच कामाला लागा. वेळ काढा पालकांनी थोडासा विद्यार्थ्यांसाठी. कारण काय होतं, की विद्यार्थी थोडासा अनुभव नाहीये या गोष्टीचा, ऑफिसमध्ये कामं तेवढ्या वेळेवर होणार नाहीयेत. पालकांनी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. बरं, आता डेट तर एक्सटेंड झाल्या. आता ह्याच्या पुढं कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, स्पॉट राउंड. खूप मोठी प्रोसेस आहे बरं का, लक्षात घ्या. माझी चूक तुम्हाला माहिती आहे ना? की कॅप राउंड 1 ला मी जेव्हा गेलो वालचंद कॉलेजमध्ये सांगलीमध्ये, तर तेव्हा ना मला नाही मिळालं कॅप राउंड 1 ला, की ॲडमिशन फुल झालं असं म्हणून सांगितलं. अरे कॅप राउंड 4 होते आमच्या वेळेस. माहितीच नाही मला की 2, 3, 4 राउंड असतो. मी निवांतच बसून होतो. वडील त्यांच्या व्यापात होते. नंतर कळालं की जेव्हा माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलांना पण इंजिनिअरिंगला मिळालंय. आमची पेमेंट सीट म्हणजे पैसे भरून घ्यायची तयारी होती. हा प्रकार काय सांगतो बरं का, सांगतो. आमच्या वेळेच्या फीस तुम्हाला सांगतो. जर फ्री सीट असेल तर 4,000 आणि पेमेंट सीट असेल तर 32,000. तुम्ही म्हणाल फक्त 32,000 त्या काळात 22-25 वर्षापूर्वी 32,000 ही खूप मोठी रक्कम होती. ₹3,000 तोळं सोनं होतं कदाचित. म्हणजे 10 तोळे म्हणजे आत्ताचे 7,00,000 फी झाली जवळ-जवळ. मग ही फी जास्त होती. पण हे गव्हर्नमेंटनं का चेंज केलं मला कधी कळालंच नाही बरं का बाळांनो. तुम्हाला सांगू का? हुशार विद्यार्थी आहे. खूप चांगले मार्क पडलेत. फ्री सीट. 4,000 फी. फक्त 4,000. बघा ना, याच्या 8 पट इकडं फी आहे. पण हल्ली नाहीये. हल्ली सगळंच बदललंय. खूप बदललंय. आणि मी तुम्हाला वाईट काय वाटतंय माहितीये का? मी तुम्हाला सांगू का? ते आरक्षणाचे पण काहीतरी नियम असले पाहिजेत. आरक्षणाचा लाभ ज्याला गरजेचा आहे त्यालाच दिला पाहिजे. मी बरेचसे माझे पालक बघतो बरं का, की आई-वडील दोघेही शिक्षक आहेत, तरी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय. हां, फीस भरावी लागते, पण ॲडमिशन कास्टमधून होतंय. मग तिथं खरोखर एखाद्या गरजू मुलावर अन्याय होतोय. मग अशी इथं प्रकरणं पुढे यायला लागलेत. पूजा खेडकर मॅडममुळे भरपूर प्रकरणं पुढे आलेत. आय-ए-एस झालेले पण 5-6 लोकांची नावं पुढे आलेत, की ज्यांनी चुकीचं आरक्षण घेऊन आय-ए-एस मिळवलंय. टीना डाबेसारखं नाव पुढे येतंय, की जे आय-ए-एस आहे, पण तिचे वडील, तिचं सगळं म्हणजे काय म्हणूया आपण सगळेजणच आजी-आजोबा, आई-वडील सगळे आय-ए-एस ऑफिसर असताना तिला नॉन क्रिमिनल मिळालंच कसं? तिनं कास्ट रिझर्व्हेशनचा फायदा घेतलाच कसा? भरपूर मुद्दे आहेत ना मुळांनो. पण माझं काय म्हणणं आहे, मग हे असं काहीतरी गव्हर्नमेंटनं केलं पाहिजे. त्यातही अतिशय स्ट्रिक्ट मी तर म्हणतो चेक केलं पाहिजे. अरे, मी क्लिअरली सांगू का, अशी उदाहरणं आहेत नॉन क्रिमिलियरचा फायदा घेण्यासाठी आई-वडिलांचा घटस्फोट दाखवणारे लोकं आहेत. राहतात आई-वडील एकत्रच, पण घटस्फोट दाखवायचा. म्हणजे वडिलांचं इन्कम आम्हाला मिळत नाही. संपलं, मिळालं नॉन क्रिमिलियर. गोंधळ आहे सगळा आणि अशा चुकीच्या गोष्टी करून काहीही उपयोग नाहीये. ओके. म्हणजे तुम्हाला सांगू का, गाडीचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो, तेव्हा इन्शुरन्सकडून ना मिळते भरपाई. पण काही महान लोकं अशी आहेत, की ज्यांना गाडी स्क्रॅप करायची असते, ते स्वतःहून जाणून-बुजून ॲक्सिडेंट करणारे पण लोकं आहेत. पण हे असं योग्य नाहीये किंवा गव्हर्नमेंटकडून ना मेडिकल बिल्स मिळतात म्हणून स्वतःहून चुकीचा आजारी झालाय असं दाखवायचं मेडिकल बिल वसूल करायचे अशी पण लोकं आहेत. आपल्याला कधीही अशा गोष्टी करायच्या नाहीयेत. आपल्याला प्रामाणिक राहायचंय शेवटच्या श्वासापर्यंत. तर आपला देश बदलेल आणि आपण आनंदी राहू. आणि मी तुम्हाला सांगू का, पैसा इम्पोर्टंट जरी असला, तरी तो योग्य मार्गे आला पाहिजे. चला आपलं डिस्कशन थोडंसं वेगळ्या मार्गे झालं. मला जुन्या गोष्टी आठवल्या. कारण मला अजून आठवतंय, कितीतरी मुलं, एक मुलाचं नाव घेतो. ठीक आहे. आडनाव होतं त्याचं. नाव आता मला आठवत नाही, जाऊ दे. मी आडनावाने सगळ्यांना हाक मारायचो त्यावेळेस पण. अंगापूरचा स्टुडंट माझ्याबरोबर 11वी-12वी ला होता. बुदगावला आमच्याच कॉलेजमध्ये होता. परिस्थिती नव्हती त्याची, पण फ्री सीटमुळं तो शिकला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन एक तुम्हाला माहिती आहे का? तो ओपनमधून आहे बरं का कनसे. पण त्याला ना बाबासाहेब आंबेडकर एक हॉस्टेल असतं बाळांनो. सगळं फ्री मिळतं. ते हॉस्टेल सुद्धा त्याला मिळालं होतं. म्हणजे खरोखर त्याला गरजूलाच ते मिळालं आणि आज तो टाटामध्ये आहे, टेल्कोमध्ये आहे किंवा पुण्यातल्या त्यांच्या प्लॅंटमध्ये आहे. एम-टेक पण पुन्हा त्यानं कंप्लीट केलं आणि सुरुवातीपासून तो टाटा बरोबरच आहे. चांगला माणूस चांगल्या लोकांबरोबर आहे. पण खरोखर ना त्याला फायदा झाला ना. ओपन मधल्या मुलांना ही गोष्ट मिळतच नाहीये. फी भरावीच लागते. कसं होतं मग अर्धी फी भरावी लागते आणि ती रक्कम मोठी आहे. पुन्हा राहण्या-खाण्याचा खर्च वेगळा आला. ते वेगळं आहे. त्यामुळे काय होतंय, की म्हणजे पैसेवाले आहेत ना, आता मी तर असं ऐकलंय बऱ्याचशा प्रकरणामध्ये, आत्ताच्या नवीन प्रकरणामध्ये, की मेडिकलला सुद्धा लोकं ना ॲडमिशन्स मिळवतायत पैसे देऊन. आय-ए-एसची एक्झामला दुसरी लोकं बसून ते पास होतायत. मग हे काय उपयोगाचं नाहीये. जाऊ दे ठीक आहे, हा विषय थांबवूया. चला डेट तर एक्सटेंड झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. सांगितल्याप्रमाणे अलर्ट राहावा आणि अभ्यासाला लवकर सुरुवात करा. ऑल द बेस्ट.